सिस्टर विजयाबाईंनी जयंतच्या नाडीचे ठोके मोजले, ब्लड प्रेशर केस पेपरवर नोंदवलं आणि त्या पुढच्या पेशंटकडे वळल्या. जयंतच्या शेजारी स्टूल घेऊन बसलेली प्रज्ञा त्यांच्याकडे हसून पाहते आहे हे त्यांना जाणवलं, पण तिच्याकडे दुर्लक्ष करून त्या शेजारच्या कॉटवरच्या पेशंटचे नाडीचे ठोके पाहू लागल्या. एवढ्यात प्रज्ञाच त्यांच्याजवळ आली. ताई, उद्या यांचं ऑपरेशन नक्की होणार ना, की पुन्हा गेल्या आठवड्यासारखं पुढे ढकलणार? प्रज्ञा विजयाबाईंना विचारत होती आणि त्या नेमकं काय उत्तर द्यावं याचा विचार करत होत्या. प्रज्ञाला त्या काय सांगणार होत्या? हेच की जयंताचं ऑपरेशन करणं धोक्याचं आहे आणि तो आता काही दिवसांचा सोबती आहे. पण असं स्पष्ट सांगितलं तर ती निष्पाप पोरगी हे सहन करू शकेल का? ही शंका विजयाबाईंना अस्वस्थ करत होती. जयंताचं ऑपरेशन होणार, तो ठणठणीत बरा होऊन घरी येणार या स्वप्नात दंग असणाऱ्या प्रज्ञाचं अडाणीपण विजयाबाईंना छळत होतं. जयंता जेमतेम तिशीचा होता. महिन्याभरापूर्वी त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं तेव्हा त्याचं संपूर्ण शरीर सुजलेलं होतं. डॉक्टर मलकानींचीच केस होती. दोन्ही किडनीज निकामी झालेल्या. त्याचाच परिणाम होऊन आता जयंताच्या डोळ्यांनाही नीट दिसत नव्हते. जयंता रिक्षा चालवायचा. अचानक डोळ्यांना अंधुक दिसायला लागलं म्हणून तो फॅमिली डॉक्टरकडे गेला आणि त्यांनी त्याला डॉक्टर मलकानींकडे पाठवले. पण खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी सोनोग्राफीचा रिपोर्ट सिस्टर विजयाबाईंना दाखवला होता. शेवटी जेवढे दिवस शक्य आहे तोपर्यंत डायलिसिसवर देऊन जयंताला जगवायचे एवढेच डॉक्टरांच्या हातात होतं. जयंताच्या वडिलांना याची कल्पना मलकानींनी दिली होती, पण त्यांना मात्र जयंताचं मूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया करावी असे वाटत होते. मी नाही तर जयंताची आई एक किडनी देऊ, पण जयंताला लवकरात लवकर बरा करा डॉक्टर. जयंताचे वडील गयावया करत होते. त्यांच्या दृष्टीने जयंता एक कमावता पुरुष होता आणि म्हणूनच त्यांना काळजी वाटत होती. ते स्वतः एका गॅरेजमध्ये मेकॅनिक होते. त्यांच्या तुटपुंज पगारात 4 मुलांचे भागणे कठीणच होते. म्हणून ते गेली 8 वर्ष जयंता रिक्षा चालवत होता. वडिलांच्या संसाराचा गाडा ओढत होता. दिवसाचे 12-15 तास तो कांदिवली स्टेशनपासून चारकोप, डहाणूकरवाडी, शास्त्रीनगर, शिंपोली अशा फेऱ्या मारून पैसे मिळवी. रिक्षा मालकाचे भाड्याचे पैसे वजा जाता दिवसाला 300 रुपये तरी जयंताला मिळत. त्याच्याच पैशावर घर चाले. त्याच्या 2 धाकट्या बहिणीही आता लग्नाच्या होत्या. त्यांची लग्ने करून दिल्यावर आपण लग्न करू असे आश्वासन जयंताने प्रज्ञाला दिले होते. प्रज्ञा, जयंताच्याच चाळीत राहणारी 22 वर्षाची मुलगी. गेली 5-6 वर्षे जयंता तिला फिरवत होता. ते दोघं लग्न करणार हे आता चाळीतल्या सर्वांनाच माहिती होते. प्रज्ञा 8वी नापास होती, पण तिची राहणी टापटिपीची असे, त्यामुळे ती कुणाच्याही नजरेत भरे. 2 वर्षापूर्वी तिचे वडील एका कंपनीत काम करत असताना अचानक हार्ट फेल झाला आणि ते कोसळले. तेव्हापासून प्रज्ञेची आई आजूबाजूच्या इमारतींमध्ये धुण्या भांड्याची कामे करत होती. प्रज्ञानेही तिचे वडील ज्या कंपनीत होते त्याच कंपनीत पॅकिंग डिपार्टमेंटमध्ये नोकरी मिळवली होती. मायलेकींच्या कमाईत घर खर्च भरून निघे आणि प्रज्ञाचा धाकटा भाऊ सचिनच्या शाळेची सोय होई. सिस्टर विजयाबाईंना ही सगळी माहिती प्रज्ञाकडूनच मिळाली होती.
जयंताला हॉस्पिटलमध्ये ठेवल्यापासून प्रज्ञाची धडपड विजयाबाई पाहत होत्या. एक दिवसाआड प्रज्ञा जयंताला सोबत म्हणून रात्रीची हॉस्पिटलमध्येच राही. पहिल्यांदा तिला रात्रीची जयंताच्या उशाशी जागताना पाहून विजयाबाई म्हणाल्या होत्या, अगं, तुझ्या भावाला मी झोपेची गोळी दिली आहे. गाढ झोपेल तो. आणि तो उठला तर आमचं लक्ष असतंच. तेव्हा तू निश्चिंतपणे इथे शेजारच्या सोफ्यावर झोप. उगाच जागरण करू नकोस. हे भाऊ नाहीत सिस्टर, प्रज्ञाने खाली मान घालून म्हटले होते आणि मग लाजतच जयंताबरोबर आपलं लग्न ठरलंय हेही सांगितलं होतं. तिचं बोलणं ऐकून विजयाबाई मनोमन कळवळल्या होत्या. त्यांना वाटलं सांगून टाकावं या मुलीला की, बये लग्न कसलं घेऊन बसलीस? तुझा हा प्रियकर जेमतेम महिन्याभराचा सोबती आहे. पण असं अचानक तरी कसं सांगणार? मग रोजच त्या कोवळ्या मुलीकडे पाहताना विजयाबाईंच्या जीवाची घालमेल होई. प्रज्ञेला तिच्या या सुख स्वप्नातून बाहेर ओढून काढावे, तिला सत्य सांगावे असे विजयाबाईंना वाटे. स्वप्नभंगाचा फटका त्यांनीही त्यांच्या तरुणपणी भोगला होता. म्हणूनच तर प्रज्ञा फसवली जातेय असं त्यांना वाटत होतं. त्यावेळी विजयाबाई जेमतेम 20च्या होत्या. सांगलीच्या सर्जेराव घोरपड्यांशी त्यांचं लग्न वडिलांनी जुळवलं आणि थाटामाटात ते पार पडून विजयाबाईंनी सर्जेरावांच्या वाड्यात प्रवेश केला होता. लग्नानंतरची पहिली रात्र, ती गोड हुरहुर, सर्वस्व पतीला देण्याची ओढ, सगळं काही विजयाबाईंना आजही आठवत होतं. पण रात्र आली तशीच गेली होती. सर्जेरावांना नवपरिणीत वधूपेक्षाही दारूची बाटलीच प्रिय वाटली होती. रात्रभर त्यांचं दारू पिणं संथ गतीने चालू होतं आणि विजयाबाई त्यांची वाट पाहून झोपी गेल्या होत्या. आपल्यावर अन्याय झालाय, आपल्याला फसवलं गेलंय हे समजण्या इतपत शहाणपणही त्या वयात त्यांच्याकडे नव्हतं. आपला नवरा एक ना एक दिवस नक्की सुधारेल या आशेने त्या आपली निराशा लपवत होत्या. त्या मोठ्या वाड्यातल्या भिंती कधी कधी विजयाबाईंना तुरुंगाच्या भिंतीसारख्या कराल वाटत. पण प्रतिष्ठित म्हणवणाऱ्या त्या घरातल्या घरंदाज बायकांनी विजयाबाईंचे दुःख कधी समजून घेतले नाही. पुरुष म्हटला की असे छंदफंद चालायचेच असे म्हणून सगळ्या स्त्रिया सर्जेरावांच्या व्यसनावर पांघरूणच घालत. विजयाबाई कधी उदास रडवेल्या दिसल्या तर त्या बायका उपदेश करत, रडून कसं चालेल, बाईच्या जातीने गप सोसलं पाहिजे समद. कधी कधी हे सगळं सोडून माहेरी निघून जावं असंही वाटे विजयाबाईंना. पण तेवढी हिंमत त्यांच्यापाशी नव्हती. पण मग सर्जेराव लिव्हरच्या दुखण्याने आजारी पडले, खंगत गेले. महिनोन विजयाबाईच त्यांच्या सेवेला झुंपल्या गेल्या. कसा का होईना पण कुंकवाचा धनी आहे आपला असं स्वतःला समजावत विजयाबाई चिकाटीने नवऱ्याची सेवा करत राहिल्या. तो बरा होईल, कदाचित आपल्याशी नीट वागेल अशी आशाही त्यांच्या मनात तेवत राहिली. पण अघटित टळलं नाही. सर्जेराव गेले आणि 25 वर्षाच्या विजयाबाई फुटक्या कपाळाच्या ठरल्या. सुदैवाने त्यांच्या वडिलांनी त्यांना माहेरी नेले, शिकायची संधी दिली, म्हणून त्या 4 पैसे मिळवून स्वतंत्रपणे जगू शकल्या होत्या. प्रज्ञाकडे पाहताना आपल्या संसाराच्या सुख स्वप्नांच्या कशा चिंध्या झाल्या हे विजयाबाईंना आठवे. आपण फसलो, पण निदान ही निष्पाप मुलगी तरी फसवली जाऊ नये असे त्यांना वाटत राही.
प्रज्ञा रात्रीची जयंतासोबत थांबते हे विजयाबाईंना पटत नव्हते. जयंताच्या घरच्या कुणी त्याच्याबरोबर राहिले पाहिजे असे त्यांना वाटे, पण असे सांगण्याचा अधिकार त्यांना कसा असणार? रात्री प्रज्ञा असली की जयंता तिच्याकडून आपले पाय चेपून घेई. कधी तिलाच बेड पॅन लावायला लावी. हक्काच्या बायकोसारखं तो प्रज्ञाला वागवताना ड्युटीवरच्या विजयाबाईंनी एकदा पाहिले, तेव्हा त्यांना मनस्वी राग आला. जयंताला समज देण्यासाठी त्या न राहून म्हणाल्या, पेशंटला बेड पॅन द्यायला वॉर्ड बॉईज नेमले आहेत हॉस्पिटलने, त्यांच्यासाठी रिलेटिव्हजनं त्रास कशाला देता? हे ऐकून जयंताच्या फिक्कट चेहऱ्यावर नाराजी दिसली होती आणि त्याने प्रज्ञाकडे आठ्या घालून पाहिलं होतं. मला त्रास नाही होते सिस्टर, प्रज्ञा शांतपणे म्हणाली होती. तिच्या स्वरातला ठामपणा जाणून विजयाबाईंना चरका बसला होता. त्यांना वाटले की ही मुलगी स्वतःला हुतात्मा करायला निघाली आहे की काय? पण हिला कळत कसं नाहीये की तिला हा माणूस गृहीत धरतोय? या जात्या जीवात कशाला नाहक गुंततेय? पण विजयाबाईंनी स्वतःला मागे ओढलं. आपण तरी का उगाचच गुंततोय या पोरीत? काय होतंय ते फक्त पाहत राहायचं आणि कुणी कळून सवरून हात पोळूनच घ्यायचे म्हणत असेल तर आपण सावध करून तरी काय होणार आहे? जयंता मग प्रज्ञाला दिवसालाही आपल्या शेजारी बसून ठेवू लागला. कंपनीत खाडा झाला तर नोकरी जाईल ह्याची पर्वा न करता प्रज्ञाही जयंताच्या दिमतीला हजर राहू लागली. विजयाबाईंनी हे पाहिलं, पण ओठ शिवून घेतले. त्यांना वाटलं, आपल्याला आज जो व्यवहारी शहाणपण सुचतोय तो सुचण्यासाठी अशा अनुभवातूनच जावं लागतं. प्रज्ञा अनुभव घेतल्याशिवाय शहाणी कशी होणार? तिचं प्रेमाने पागल होणं, जयंतासाठी स्वतःला झोकून देणं, याकडे मग त्या समंजसपणे पाहू लागल्या. पण प्रज्ञाचं जयंतावरचं प्रेम हा आंधळा अडाणीपणा आहे हे देखील विजयाबाईंना लवकरच जाणवलं. डायलिसिस करून झाल्यावर 2 दिवस जयंताला अगदी ताजंतवानं वाटते. त्या दिवसात मग प्रज्ञाला तो सरळ ऑर्डरीच सोडी. दुपारी हॉस्पिटलमधले जेवण अळणी असे. जयंता प्रज्ञाला पर्समधून चोरून मीठ आणायला सांगे आणि मग भाजीत आमटीत ते घालायला लावी. एकदा डॉक्टर मलकांनींनीच ही चोरी पकडली. त्यांनी प्रज्ञाला फैलावर घेतलं. हे बघ बेबी, पेशंटला अळणी जेवण द्यायला आम्ही सांगितले ते आम्हाला वेड लागलाय म्हणून नाही. त्याने मीठ खाल्लं, मटण मासे खाल्ले तर त्याचाच त्रास वाढणार आहे. मग आमच्या औषधांचाच उपयोग काय? यापुढे कृपा करून त्याच्या जेवणात मीठ घालू नका. अगदी पेशंटने कितीही त्रागा केला तरी. अंडरस्टँड? डॉक्टरांचे हे रागाचं बोलणं ऐकून प्रज्ञा भेदरली होती. तिने मीठ आणायचं थांबवलं. जयंताने अर्थातच आरडाओरडा केला. मग संध्याकाळी भेटायला जे मित्र येत त्यांना काहीतरी खायला द्यायला हवं म्हणून जयंता प्रज्ञाला हॉस्पिटल समोरच्या दुकानातून चकली, चिवडा, वेफर असलं तेलकट खाणं आणायला लावी. मित्रांना देण्याच्या निमित्ताने स्वतःही तोंडात टाकी. वॉर्डबॉयने हे पाहिलं आणि विजयाबाईंना सांगितलं, तेव्हा स्वतः न जाता त्यांनी डायटिशियनला प्रज्ञाकडे पाठवलं. डायटिशियनने प्रज्ञाला शांतपणे समजावलं. तेव्हा विजयाबाईंना वाटलं, असं आपल्याला नसतं जमलं. आपण उगाचच चिडून बोललो असतो त्या पोरीला. एवढं या पोरीत गुंतणं बरोबर नाही.
त्यांनी स्वतःला समजावलं. पण त्यांचं मन पुन्हा पुन्हा प्रज्ञाचा विचार करतच राहिलं. त्यांना वाटलं, आपल्याला एखादी मुलगी असती तर ती प्रज्ञा एवढीच. जयंताच्या मृत्यूनंतर ही पोरगी काय करेल, या शंकेने विजयाबाईंचं मन धास्तावलं. त्या दिवशी विजयाबाई ड्युटीवर आल्या तेव्हा जयंताचा बिछाना त्यांना रिकामी दिसला. प्रज्ञा शेजारच्या खुर्चीवर बसून काहीतरी विणकाम करण्यात गढून गेली होती. जयंत स्वतः उठून टॉयलेटला गेला असेल असा तर्क करून विजयाबाई आपल्या रूटीन कामाला जाऊ लागल्या. पण थोड्या वेळाने जयंताला इंजेक्शन द्यायची वेळ झाली आणि जयंता बेडवर दिसेना. तेव्हा त्यांनी प्रज्ञाला विचारलं, टॉयलेटला गेलेत, येतील एवढ्यात. असं सांगताना प्रज्ञा काहीतरी लपवतेय हे विजयाबाईंना जाणवलं. मग मात्र त्यांनी स्वतःच जाऊन टॉयलेटचा दरवाजा ठोकला. दरवाजा उघडून जयंता बाहेर आला तेव्हा सिगरेटच्या धुराचा उग्र वास विजयाबाईंना चटकन जाणवला. तेव्हा मात्र त्या भडकल्या. आपला अलिप्तपणा बाजूला ठेवून त्यांनी प्रज्ञाला आपल्या टेबलापाशी बोलवले आणि संतापून त्या म्हणाल्या, पेशंटला तुम्ही हॉस्पिटलमध्ये ठेवलंय ते त्यांना बरं व्हावं म्हणून की त्यांचा आजार आणखी वाढावा म्हणून? हे बघ प्रज्ञा, आम्ही सगळेजण तुमच्या पेशंटला आराम पडावा म्हणून धडपडतोय. स्वतः डॉक्टर वेगवेगळ्या ट्रीटमेंट देऊन ऑब्झर्व करतायत त्याच्यातला फरक. आणि तुमचा पेशंट जर असा सिगरेट फुकत बसला तर आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नावर पाणी पडणार. तुम्हाला तुमच्या पेशंटचं हित कळत नसेल तर सरळ घेऊन जा त्याला घरी, म्हणजे आमच्या डोळ्यात एकत तरी त्याचं मरण. आपण भावनेच्या आहारी जाऊन खूपच बोलतोय. हे जाणून विजयाबाई एकदम थांबल्या. प्रज्ञाच्या डोळ्यात अश्रू तळताना पाहून त्यांना वाईट वाटलं. ताई, यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होते ना. आता सूज नाही आहे अंगावर, म्हणून मला वाटलं सिगारेट चालेल. आणि बाई, मी नसत्यानं आणल्या सिगारेटही तर यांनी हॉस्पिटलच्या खिडकीतून उडी मारून जीव दिला असता. त्यांनी धमकीच दिली होती मला तशी, हुंदके देत प्रज्ञा सांगत होती. आणि तिच्या भाबडेपणापुढे आता काय करावं असं वाटून विजयाबाईंनी कपाळाला हात लावला. पण थोडा विचार करून त्यांनी प्रज्ञाला सत्य सांगायचं ठरवलं. हे बघ प्रज्ञा, मी तुला सांगणार नव्हते पण आता सांगतेच. अशी सुरुवात करून विजयाबाईंनी शांतपणे प्रज्ञाला जयंताच्या आजाराच्या गंभीरपणाची कल्पना दिली. त्यांचे बोलणे ऐकताना तिच्या चेहऱ्यावरचा बदलत जाणारा भाव, तिची व्याकुळ भयभीत झालेली नजर विजयाबाईंनाही कासावीस करत होती. एका निरागस भाबड्या मुलीच्या मनातली स्वप्न, तिची आशा आपण खुडून टाकतोय हे जाणून त्यांचे शब्द थबकत होते. पण निदान सत्य कळल्यावर ही मुलगी सावरेल, खंबीर होईल असे त्यांना वाटत होतं. रडणाऱ्या प्रज्ञाला पाठीवर थोपटून त्यांनी तिला शांत केलं आणि त्या पुन्हा आपल्या कामाला लागल्या. त्यानंतर जवळजवळ महिनाभर जयंता हॉस्पिटलमध्ये होता. त्याचे वडील खर्चाने खचले होते. आई तर यायची केव्हाच बंद झाली होती. बहिणी पहिल्यापासून येतच नव्हत्या. प्रज्ञालाच त्या गुरवत, इतके दिवस फिरून मजा केलीस ना आमच्या दादाबरोबर, मग आता थोडे कष्ट कर. तूच केलं पाहिजेस रोज हॉस्पिटलमध्ये. शेवटी तो तुझा होणारा नवरा आहे. त्या दोघींना कॉलेजमध्ये नटून थटून जायला, हॉटेलात जायला वेळ होता. पण ज्याच्या पैशावर एकेकाळी त्यांनी चैन केली त्या भावासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता.
प्रज्ञा हा स्वार्थीपणा पाहून गोंधळून गेली होती. पण जयंताच्या औषधपाण्याचा खर्च निभावा म्हणून सेवाभावी संस्थांकडे अर्ज घेऊन जायची जबाबदारी तिच्यावरच टाकली गेली होती. विजयाबाई कधी एखाद दुसरा सहानुभूतीचा शब्द बोलून तिला दिलासा देत, तर कधी एखाद्या पेशंटला आर्थिक मदत देणाऱ्या संस्थेचा पत्ता देत. प्रज्ञा ही आता विश्वासाने त्यांच्याशी बोलू लागली होती. आपलं म्हणावं असं तिला तरी दुसरं कोण होतं? सिस्टर, मला कळतंय की मी यात उगाचच गुंतले. सरळ इथे येणं बंदच केलं पाहिजे. पण अजून आशा वाटते मनाला. वाटतं काहीतरी चमत्कार घडेल, हे बरे होतील, आमचं लग्न होईल. त्यांच्या नावाचं कुंकू नाही लावलंय मी, पण मी मनाने त्यांचीच झाली आहे. दुसऱ्या कुणाचा विचारही नाही येत मनात. प्रज्ञाच्या या बोलण्यातला निरर्थकपणा, तिची भावविवशता विजयाबाईंना जाणवे, पण शांतपणे त्या सगळं ऐकून घेत. प्रज्ञाला त्यांच्या मायाळू डोळ्यांचाच आधार वाटते. जयंता डायलिसिसलाही प्रतिसाद देईनासा झाला होता. नाकात, तोंडात, पोटात नळ्या घालून जगणारा तो देह पाहून प्रज्ञा दिवसेंदिवस उदास होत होती, घाबरी होत होती. एकदा ती विजयाबाईंना म्हणाली, ताई, आमचे बाबा अचानक गेले ना, तेव्हा हेच आले होते मदतीला. त्यांनीच आईला सांगितलं माझ्या की काही काळजी करू नका, प्रज्ञाशी मी लग्न करेन. किती बरं वाटलं होतं तेव्हा. वाटलं जीव ओवाळून टाकावा यांच्यावरून. आणि आता हे गेले तर मी कुणाच्या तोंडाकडे पाहू? आईला सुद्धा यांच्यावर खूप विश्वास वाटतो. ती सारखे उपास तापास करते यांच्यासाठी. मी सुद्धा दर मंगळवारी सिद्धिविनायकाला जाते. बुधवारी त्या माहीमच्या नवीनाला जायचं सांगितलंय माझ्या एका मैत्रिणीने. जाणार आहे मी. अजून मला वाटते की हे नक्की बरे होतील. प्रज्ञाची चिवट आशा, श्रद्धा पाहून विजयाबाई चकित होत. पण हेच प्रज्ञाचं बळ आहे हे त्यांना माहीत होतं. मूकपणे त्या तिची ओढाताण पाहत राहत. कधी घरून तिच्यासाठी फळं, जेवण आणत. हे ना बाई कधी कधी रिक्षा घेऊन कंपनी सुटायच्या टायमाला मला भेटायला येत. इतकी लाज वाटायची तेव्हा. सगळ्या मैत्रिणी जळायच्या माझ्यावर. मग ताई हे मला समुद्रावर नेत, कधी भेळ देत, कधी नारळ पाणी, आईस्क्रीम. खूप छान दिवस होते ते. आणि आता हे आजारपण. यांनाच का हो आजार झाला? आता मी कशी त्यांची साथ सोडू? तुम्हीच सांगा ना सिस्टर. प्रज्ञाच्या प्रेमातला हा गोडवा, ही कृतज्ञता, असं काय मोठंसे मिळालं होतं तिला जयंताकडून? पण तरीही ती येत होती, त्याची सेवा करत होती. तिच्या अडाणीपणापुढे हात टेकलेल्या विजयाबाईंना तिच्या या निष्ठेचं कौतुक वाटे. त्यांना सर्जेरावांचं शेवटचं आजारपण आठवे. ते एकदा विजयाबाईंना म्हणाले होते, विजया, मी तुझ्यावर खूप अन्याय केला. कधी तुला प्रेम दिलं नाही. पण तू मात्र एवढं करतेस माझ्यासाठी की मला लाज वाटते स्वतःचीच. जयंताला आता बोलताही येत नव्हतं. प्रज्ञाकडे असहाय्यपणे पाहणाऱ्या त्याच्या डोळ्यात विजयाबाईंना मृत्यूबद्दलची भीती दिसे. प्रेम वगैरे काही खरं नसतं. माणसाला एकमेकांची सवय होते असं स्वतःशी म्हणणाऱ्या विजयाबाई त्या दिवशी शाळेत शिकवलेल्या एका कवितेच्या ओळी उगाचच आठवत होत्या. क्षण क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो
मरणांचा मग पुढे. प्रज्ञाच्या भविष्याच्या कल्पनेने त्यांचंच मन कासावीस झालं. नाईट ड्युटी संपवून विजयाबाई घरीच निघाल्या होत्या आणि प्रज्ञा धावतच त्यांच्या टेबलापाशी आली. सिस्टर, लवकर चला, ते बघा ना, कसा तरी आवाज करतायत. त्यांना काहीतरी बोलायचं आहे पण मला कळत नाही आहे. विजयाबाईंनी लगेच डॉक्टरांना फोन केला आणि दुसऱ्या नर्सला ऑक्सिजन मास्क जयंतच्या तोंडाला लावायला सांगून त्या स्वतः इंजेक्शन तयार करू लागल्या. पण डॉक्टर येण्यापूर्वीच खेळ संपला होता. प्रज्ञाचा हात हातात घेऊन आणि तिच्याकडे व्याकुळ नजरेने पाहत जयंताने प्राण सोडला होता. प्रज्ञाच्या आकांताने विजयाबाईंनाही गहिवरून आले. पण स्वतःला सावरून त्यांनी प्रज्ञाला पोटापाशी धरले होते. तिच्या पाठीवरून हात फिरवून त्या तिला शांत करत राहिल्या. श्रोते हो, कशी वाटली आजची कथा? कधी कधी कळत नकळत आपल्याही आयुष्यात अशी माणसं येतात की त्यांच्याकडे बघून असं वाटतं की मीच ती. तुमच्याही आयुष्यात कधी असं घडलंय का? कथा आणि सादरीकरण जर तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्र परिवाराबरोबर शेअर करा आणि अशाच संवेदनशील आणि दर्जेदार मराठी कथा ऐकण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या कथेसह. तोपर्यंत कथा ऐकत रहा. धन्यवाद.